नमस्कार मित्रांनो, मी सत्यजित गायकवाड ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण शिकणार आहोत सेट्स, ज्यामध्ये आपला टॉपिक आहे ऑपरेशन्स ऑन सेट्स अँड वर्ड प्रॉब्लेम्स. तसेच आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4. पूर्ण एक्झाम्पल्स आज आपण घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण राहणार नाही. चला तर मग सुरू करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. तसेच आमच्या चॅनलला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा आमच्या सबस्क्राईब करू शकता. तुम्हाला आमच्या नोट्स हव्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवर आमच्या जॉईन होऊ शकता. आणि तरीसुद्धा काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर संपर्क साधू शकता. चला तर मग सुरू करूया. पहिला टॉपिक आहे आज आपला इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. ऑपरेशन्स ऑफ सेट्समध्ये इंटरसेक्शन्स ऑफ टू सेट्स कशाला म्हणतो? व्हॉट इज इंटरसेक्शन्स ऑफ टू सेट्स? सपोज ए अँड बी आर टू सेट्स. Suppose A and B are two sets. The set of all common elements. लक्षात काय ठेवायचं आहे? कॉमन एलिमेंट्स. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सेट ए आणि सेट बी मध्ये काय कॉमन आहे, इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. त्यालाच काय म्हणतो आपण? इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी, जे की अशा प्रकारे डिनोट केले जाते. ए इंटरसेक्शन बी, याला काय रीड करायचं? याला रीड करायचं ए इंटरसेक्शन बी. व्हॉट वी कॅन रीड A इंटरसेक्शन B इज इक्वल टू X सच दॅट X बिलॉंग्स टू A. तो A मध्ये असायला पाहिजे तो एलिमेंट. अँड ऑल्सो X बिलॉंग टू B. तो एलिमेंट B मध्ये सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे दोन्ही सेटमध्ये तो एलिमेंट कॉमन असायला पाहिजे, तरच त्याला काय म्हणू शकतो आपण? इंटरसेक्शन म्हणू शकतो. लक्षात ठेवायचं आहे कॉमन एलिमेंट. व्हॉट इज कॉमन एलिमेंट? A आणि B मध्ये जो कॉमन असेल, जो सेम एलिमेंट असेल, त्याला इंटरसेक्शन ऑफ सेट असं आपण म्हणू शकतो. एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी. सेट A 1 3 5 7 अँड सेट बी 2 3 6 8. या ठिकाणी बघूया, हा आहे सेट ए. त्यानंतर सेट ए आणि सेट बी मध्ये बघा, या ठिकाणी 3 जो आहे हा एलिमेंट काय आहे? कॉमन आहे, सेम आहे दोन्ही सेटमध्ये. तर या ठिकाणी थोडासा पार्ट दोन सेटमध्ये कॉमन असेल, हा पार्ट बघा. या ठिकाणी सेट ए आणि सेट बी आहे, तर ह्या ठिकाणी जो कॉमन पोर्शन आहे इथे येईल एलिमेंट 3 हा एलिमेंट या ठिकाणी येणार आहे. आल्यानंतर ह्या पार्टला, ह्या पोर्शनला आपण ए इंटरसेक्शन बी असं म्हणू शकतो. हा काय आहे? ए इंटरसेक्शन बी. आणि उरलेला हा सेट ए 1 5 अँड 7 हे एलिमेंट्स येतील. सेट बी मध्ये 2 6 आणि 8 हे एलिमेंट्स येतील. तर अशा प्रकारे आपण सेट ए इंटरसेक्शन बी हा वेन डायग्रामने सुद्धा शो करू शकतो. किंवा आपल्याला जर या ठिकाणी असं शो करायचं असेल, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू, आपण असं शो करणार, त्यामध्ये कॉमन एलिमेंट कोणता आहे? 3. त्यामध्ये ए इंटरसेक्शन बी मध्ये कोण आलं? 3. म्हणजेच अशा प्रकारे सुद्धा आपण शो करू शकतो. ओके, याला म्हणतो आपण इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, इंटरसेक्शन म्हणजे काय? व्हॉट इज इंटरसेक्शन? द कॉमन एलिमेंट्स. जेवढे एलिमेंट्स कॉमन असतील त्यालाच आपण इंटरसेक्शन म्हणतो. काय म्हणतो? इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. दोन्ही सेटमध्ये कॉमन असणारे एलिमेंट्स, त्याला काय म्हणायचं आहे? इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. ओके, नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपला. रिमेंबर करायचं आहे काहीतरी आपल्याला. काय करायचं आहे? ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. सेम आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन ए. कोणाचा इंटरसेक्शन कोणासोबतही घेतला तरी तो सेमच येणार आहे, इक्वलच येणार आहे. इफ ए इज सबसेट ऑफ बी, ए हा काय असेल? बीचा सबसेट असेल, देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. जो सबसेट असेल त्याच्या एवढंच. का माहिती आहे? हे बघा, या ठिकाणी सेट बी आहे आणि त्याच्या आतमध्ये सबसेट आहे ना. सबसेट आहे म्हणजे काय? आतमध्ये आहे सेट ए. तर हा काय झाला? कॉमन पार्ट झाला. म्हणजे कोण कॉमन पार्ट कोण झाला? ए. म्हणजे इंटरसेक्शन कोण झाला? ए. सेट ए हा काय आहे? इफ ए इज सेट सबसेट ऑफ बी, ए हा बीचा सबसेट असेल तर त्या दोघांचं इंटरसेक्शन हे काय असेल? ए एवढं असेल. ओके, त्यानंतर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी असेल तर बी हा एचा सबसेट असेल. ओके, त्यानंतर A intersection B is subset of A and A intersection B is also subset of B. जो इंटरसेक्शन पार्ट असतो तो दोन्ही सेटचा सबसेट असतो. म्हणजे सेट ए चा सुद्धा सबसेट असेल आणि सेट बी चा सुद्धा सबसेट असेल. ओके, त्यानंतर ए इंटरसेक्शन ए डॅश, ए इंटरसेक्शन ए डॅश म्हणजे काय? एखादा सेट त्याच्या कॉम्प्लिमेंट सोबत जेव्हा इंटरसेक्ट होतो तेव्हा फाय मिळतं. त्यामध्ये एकही कॉमन एलिमेंट नसतो, म्हणजे तो एम्प्टी सेट आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. ओके, त्यानंतर ए इंटरसेक्शन ए इज इक्वल टू ए, म्हणजे त्याच्या स्वतःच सोबत इंटरसेक्शन झालं तर तोच सेट आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर ए इंटरसेक्शन फाय इज इक्वल टू फाय. कोणत्याही सेटचं इंटरसेक्शन झालं फाय सोबत म्हणजे एम्प्टी सेट सोबत, तर एम्प्टी सेटच मिळतो. त्यानंतर पुढे लक्षात ठेवायचं आपल्याला डिसजॉईंट सेट. नावातच आहे बघा, डिसजॉईंट.
जे जॉईंट नसतील, वेगवेगळे असतील म्हणजे त्यामधले एलिमेंट सुद्धा वेगवेगळे असतील. काय असेल? जे सेट डिसजॉईंट असतील म्हणजे वेगवेगळे असतील त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट सुद्धा वेगवेगळे असतील. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इफ देअर इज नो सिंगल कॉमन एलिमेंट अँड बोथ द सेट्स आर कम्प्लिटली डिफरंट, दोन्ही सेट कसे असतील? कम्प्लिटली डिफरंट असतील. देन दीज सेट्स आर नोन ॲज डिसजॉईंट सेट. त्या सेटला आपण काय म्हणायचं आहे? डिसजॉईंट सेट. एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी. सेट ए आहे 1 3 5 9 1 3 5 9, बी मध्ये आहे 2 4 8. तर या ठिकाणी त्याची वेन डायग्राम दिलेली आहे बघा. सेट ए मध्ये आणि सेट बी मध्ये एकही एलिमेंट सेम नाहीये, मग सेट ए आणि सेट बी ला आपण डिसजॉईंट सेट म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? डिसजॉईंट सेट. त्यामध्ये एकही एलिमेंट कॉमन नाहीये. ओके. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे युनियन ऑफ टू सेट्स. काय बघायचं आहे? युनियन ऑफ टू सेट्स. युनियन म्हणजे काय? एकत्र येणे. दोन सेट एकत्र आल्यानंतर जो सेट तयार होतो त्याला युनियन म्हणू शकतो आपण. काय म्हणायचं आहे? युनियन. या ठिकाणी बघा डेफिनेशन काय आहे? द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स. काय सांगितलं या ठिकाणी? ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी, दोन्ही मिळून, ए आणि बी दोघांचे एलिमेंट मिळून जो सेट तयार होतो इज कॉल्ड ॲज युनियन ऑफ टू सेट. युनियन म्हणजे काय? दोन्ही सेटचे जे एलिमेंट्स आहेत ते एकत्र आलेले आहेत. म्हणजे काय की ए युनियन बी, याला रीड कसं करणार? ह्या सिम्बॉलला ए युनियन बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग टू ए मध्ये असेल किंवा ऑर तो एलिमेंट बी मध्ये असेल. म्हणजे दोन्हीपैकी एकाचा एलिमेंट तो असेल. म्हणजे एचा असेल की तरी चालेल आणि बीचा असेल तरी चालेल, बीचा घटक असेल तरी चालेल. ओके. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ए दिलेला आहे -1 -3 -5 0 आणि सेट बी दिलेला आहे 0 3 5. तर या ठिकाणी युनियन काय होणार? ए युनियन बी. इथून -1 आलेला आहे या ठिकाणी बघा, हा -3 आलेला आहे या ठिकाणी बघा, हा -5 आलेला इथे आहे, हा 0 आहे तो इथे आहे. त्यानंतर हा 0 ऑलरेडी आलेला आहे, हा 3 आहे इथे आला, हा 5 आहे इथे आला. म्हणजे हे सगळेच्या सगळे एलिमेंट ह्या सेटमध्ये आलेले आहेत ऑलरेडी. म्हणजे हा काय झाला? त्या दोन्ही सेटचा, सेट ए आणि बीचं काय झालेलं आहे? युनियन झालेलं आहे या ठिकाणी. ओके. वेन डायग्रामनी आपण असं शो करू शकतो. सेट ए आणि बी हे पूर्ण मिळून ह्याला काय म्हणू शकतो आपण? या पूर्ण याला ए युनियन बी असं आपण म्हणू शकतो. ओके. युनियन म्हणजे काय? सगळेच्या सगळे एलिमेंट एकत्र करून आपण जो सेट तयार करतो त्या सेटला, त्या अगोदर जे सेट असतील त्यांचा युनियन आपण म्हणू शकतो. ओके. ए आणि बी दोन सेट आहेत, त्यांचे पूर्ण एलिमेंट्स एकत्र करून नवीन सेट तयार झालेला या ठिकाणी, ह्याला आपण म्हणतो ए युनियन बी. सेट ए आणि बीचा युनियन सेट आपण असं त्याला म्हणत असतो. ओके. नंतर पुढे आपल्याला बघायचं आहे, रिमेंबर दॅट ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. जसं इंटरसेक्शनसाठी होतं तसंच हे आहे. ए युनियन बी इज इक्वल टू बी युनियन ए. इफ ए इज सबसेट ऑफ बी देन ए युनियन बी इज इक्वल टू बी. बघा, इफ ए इज सबसेट ऑफ बी, हा बी आहे आणि त्याच्या आतमध्ये ए आहे, हा बी आहे आणि त्याच्या आतमध्ये ए आहे, म्हणजे दोन्ही मिळून हा पूर्ण एवढाच तयार होणार आहे, सेट बीच तयार होणार आहे. ओके. बी. त्यानंतर ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी, बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी, म्हणजे ए हा ए युनियन बीचा सबसेट असतो आणि बी सुद्धा ए युनियन बीचा सबसेट असतो. त्यानंतर ए युनियन ए डॅश इज इक्वल टू युनिव्हर्सल सेट. बघा, हा सेट ए आहे आणि बाकीचे राहिलेले एलिमेंट जे असतात ते ए डॅश असतात. हा ए आणि हा ए डॅश दोन्ही मिळून काय तयार होतं? युनिव्हर्सल सेट तयार होतं. ओके. त्यानंतर ए युनियन ए इज इक्वल टू ए. कोणत्याही सेटची युनियन त्याच्या स्वतःसोबत केली तर तोच सेट मिळतो आपल्याला. त्यानंतर ए युनियन फाय इज इक्वल टू ए. कोणत्याही सेटमध्ये फाय म्हणजे काहीच नाही आहे, या ठिकाणी काहीच नाही मिळवलं आपण तर तोच सेट जशाच तसा राहणार. ओके. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पुढे नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. बघा, या ठिकाणी सेट ए दिलेला आहे. सेट ए 3 6 9 12 15 हे एलिमेंट्स आहेत. is given set with 5 elements 1 2 3 4 5. There are 5 elements. Number of elements in set A is denoted by n of A. n of A is equal to 5. Number of elements याला रीड कसं करणार? n of A म्हणजेच काय? नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट A. किती आहेत? 5. There are 5 elements in set A. 5 एलिमेंट्स आहेत, मग काय करणार? नंबर ऑफ एलिमेंट्स इज इक्वल टू 5. मग नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ सेट्स हे कसं लक्षात ठेवणार? हे बघा, या ठिकाणी एक फॉर्म्युला सांगितला आहे, ह्या फॉर्म्युला लक्षात ठेवणार. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी. नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट्स इन बी मायनस नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए इंटरसेक्शन बी. म्हणजे काय की जे युनियनमध्ये एलिमेंट्स असतात, जेवढे असतात, नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट्स एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा आहे. ह्याला आपण म्हणतो नंबर ऑफ एलिमेंट्स इन युनियन अँड इंटरसेक्शन ऑफ
सेट्स. आणि हा जो फॉर्म्युला आहे हाच फॉर्म्युला यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत. चला तर मग आता एक्झाम्पलकडे वळूया. त्याआधी हे दोन एक्झाम्पल लक्षात घ्या. सेट ए आणि सेट बी आहे या ठिकाणी, म्हणजेच एन ऑफ ए आणि एन ऑफ बी. एक मिनिट, एन ऑफ ए आणि एन ऑफ बी किती आहे या ठिकाणी? एन ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8. एन ऑफ ए इज इक्वल टू 8. एन ऑफ बी इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7. एन ऑफ बी इज इक्वल टू 7. आता ए इंटरसेक्शन बी मध्ये कोण आहे? याच्या ए इंटरसेक्शन बी मध्ये आहे 1 कॉमन आहे, 2 कॉमन आहे, त्यानंतर अजून कोण कॉमन आहे? अजून कोण? 13 कॉमन आहे. ओके, म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 1 2 3. देर आर 3 एलिमेंट्स. आता काय करणार? एन ऑफ ए युनियन बी. ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. ओके, एन ऑफ ए किती आहे? 8 प्लस एन ऑफ बी किती आहे? 7 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? 3. 8 प्लस 7 किती? 15. 15 मायनस 3 दॅट इज 12. किती येणार आहेत एलिमेंट या ठिकाणी? 12. ओके, तर अशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. हे एक्झाम्पल आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं आहे. ओके, पुढे वळूया. पुढे आपल्याला काय करायचं आहे बघा. या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे. एन ऑफ ए दिलेला आहे, एन ऑफ ए युनियन बी दिलेला आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेला आहे आणि एन ऑफ बी फाइंड आउट करायचं आहे. मग काय करणार? वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला? आत्ताच शिकलोय आपण. काय माहिती आहे? वी नो दॅट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. येस, करेक्ट. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दॅट इज इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी. फर्स्ट ऑफ ऑल हे काय आहे? 29 इथे पुट करणार. एन ऑफ ए किती आहे? 15. एन ऑफ बी फाइंड करायचं आहे, ॲज इट इज ठेवणार एन ऑफ बी, कारण ही व्हॅल्यू माहीत नाही आहे आपल्याला. मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे? ए इंटरसेक्शन बी बघा या ठिकाणी दिलेला आहे 7. किती आहे? 7. मग 15 मायनस 7 दॅट इज इक्वल टू 8 प्लस एन ऑफ बी ॲज इट इज. आणि इकडे लेफ्ट हँड साईडला काय राहणार? 29. आता 29 ॲज इट इज. हा 8 इकडे गेल्यानंतर मायनस 8 होणार. काय होईल मग? शिल्लक काय राहणार? एन ऑफ बी. दॅट इज 21 इज इक्वल टू एन ऑफ बी. 21 इज इक्वल टू एन ऑफ बी. ओके, दॅट इज द आन्सर. काय करायचं आहे या ठिकाणी? काय लक्षात ठेवायचं आहे? एन ऑफ ए दिलेला होता, एन ऑफ ए युनियन बी दिलेला होता, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी दिलेला होता आणि आपल्याला एन ऑफ बी फाइंड करायचा होता. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म्युला यूज करून एन ऑफ बीची व्हॅल्यू फाइंड आउट केली या ठिकाणी. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे. इन अ हॉस्टेल देअर आर 125 स्टुडंट्स आउट ऑफ विच 80 ड्रिंक टी, 60 ड्रिंक कॉफी अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग 125 टोटल स्टुडंट्स आहेत. ओके, ड्रिंक टी असे किती स्टुडंट आहेत जे चहा पितात? 80 स्टुडंट्स. मग तिथून कन्सिडर करणार आपण. लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स. ए हा कोणाचा सेट आहे? ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स. कोणाचा सेट? स्टुडंट्सचा सेट. हू ड्रिंक टी, जे चहा पितात. किती जण आहेत? एन ऑफ ए, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. किती जण चहा पितात? 80. एन ऑफ ए इज इक्वल टू 80. अँड लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स. लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स हू ड्रिंक, जे काय पितात? हू ड्रिंक कॉफी. जे इथे बघा या ठिकाणी दिलेलं 60 ड्रिंक कॉफी. 60 स्टुडंट्स ड्रिंक कॉफी. ओके, देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 60. म्हणजे चहा पिणारे 80 आहेत आणि कॉफी पिणारे 60 आहेत या ठिकाणी. अशा प्रकारे. अँड 20 ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. आता बोथ म्हणजे काय? की जे चहा पण पितात आणि जे कॉफी पण पितात, म्हणजे जे कॉमन आहेत. कॉमन साठी आपण काय घेतो? नाव 20 स्टुडंट्स ड्रिंक टी अँड कॉफी बोथ. टी अँड कॉफी बोथ, दोन्ही पिणारे आहेत. देअरफॉर इंटरसेक्शन आपण त्याला म्हणतो, जे कॉमन एलिमेंट्स आहेत. एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 20. तर फाइंड काय करायचं आहे आपल्याला? नंबर ऑफ स्टुडंट्स हू डू नॉट ड्रिंक टी और कॉफी. मग टोटल तर 125 आहेत. मग चहा किंवा कॉफी पिणारे युनियन फाइंड करायचं आहे, म्हणजे उरलेले स्टुडंट काय असतील? चहा आणि कॉफी काहीच पिणारे नसतील.
म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल फॉर्म्युलाइज करायचं आहे. वी नो दॅट, काय माहिती आहे आपल्याला, वी नो दॅट एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. अशा प्रकारे व्हॅल्यू पुट करणं. यामध्ये एन ऑफ ए किती आहे, एन ऑफ ए आहे 80 प्लस एन ऑफ बी किती आहे, एन ऑफ बी आहे 60 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी काय आहे, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज 20. दॅट मीन्स 80 प्लस 60 140, सॉरी येस 140 मायनस 20 120 एन ऑफ ए युनियन बी. आता ए युनियन बी म्हणजे काय, ह्यामध्ये कोण आलं बघा, लक्षात ठेवा. ए युनियन बी म्हणजे असे विद्यार्थी जे की ए मध्ये असेल म्हणजे चहा पित असेल, किंवा बी मध्ये असेल म्हणजे कॉफी पित असेल. म्हणजे एकतर चहा किंवा कॉफी दोन्हीपैकी एकतरी गोष्ट करणारे 120 स्टुडंट्स आहेत. मग टोटल किती आहेत, टोटल 125 आहेत. म्हणजे उरलेले 5 जे आहेत, रिमेनिंग 5 स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. देअरफॉर रिमेनिंग उरलेले 5 जण जे आहेत, रिमेनिंग 5 स्टुडंट्स डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी, डू नॉट ड्रिंक टी ऑर कॉफी. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचा होता. आय होप हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात आला असेल. लक्षात आला असेल तर पटकन लाईक बटन दाबा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 3. इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश. सेम क्वेश्चन आहे. 50 स्टुडंट्स पास इन इंग्लिश, 60 स्टुडंट्स पास इन मॅथमॅटिक्स. मग याला सेट ए घ्यायचा आहे, याला सेट बी घ्यायचा आहे. एन ऑफ ए 50, एन ऑफ बी 60. 40 स्टुडंट्स पास इन बोथ, याला ए इंटरसेक्शन बी घ्यायचं आहे. ओके, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी 40. नन ऑफ देम फेल इन बोथ द सब्जेक्ट, फाइंड द टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स. एक पण फेल नाही झालेला आहे, म्हणजेच टोटल नंबर काय काढायचा आहे, ए युनियन बी काढायचा आहे. सेम आता जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे आपण तेच करायचं आहे. सेम काय करणार मग, लेट द स्टुडंट्स पास इन इंग्लिश, लेट ए बी द सेट ऑफ स्टुडंट पास इन इंग्लिश, एन ऑफ ए इज इक्वल टू 50. And let B be the set of students who pass in mathematics, n of B is equal to 60. And 40 students pass in both subject, n of A intersection B is equal to 40. फॉर्म्युला यूज करणार, सॉल्व करणार, करता येईल. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सॉल्व करायचा आहे आणि आन्सर लिहायचा आहे कमेंट बॉक्समध्ये, लिहायला विसरू नका. ओके, तर हा क्वेश्चन तुम्हाला जमणार आहे. सेम स्टेप आहेत. मागचा क्वेश्चन थोडंसं मागे घेऊन रिवाइंड करून पुन्हा एकदा बघू शकता आणि हा क्वेश्चन सॉल्व करू शकता. याचा आन्सर मला हवा आहे तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये. ओके, चला तर मग पुढे जाऊया. अ सर्वे वॉज कंडक्टेड टू नो द हॉबी ऑफ 220 स्टुडंट्स ऑफ क्लास 9th, out of which 130 students inform about their hobby as rock climbing. 130 students inform their hobby as rock climbing and 180 students inform their hobby as sky watching. Okay, 180 students sky watching, 130 rock climbing. There are 110 students who follow both hobbies, म्हणजे intersection होईल. Both म्हणजे intersection आलं. Okay, then how many students do not have any of the hobbies? How many of them follow the hobby of rock climbing only? How many of students will follow the hobby of sky watching only? मग इथं काय करायचं आहे आपल्याला, इथं या ठिकाणी बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करणार, लेट A be the set of students, let A be the set of students whose hobby is rock climbing. काय असेल, रॉक क्लाइंबिंग. ओके, 130 आहेत म्हणजे एन ऑफ ए किती येईल, 130. 130 विद्यार्थ्यांना रॉक क्लाइंबिंग आवडते आणि दुसऱ्या बाकीच्या 180 विद्यार्थ्यांना काय आवडते, स्काय वॉचिंग. अँड लेट बी बी द सेट, लेट बी बी द सेट ऑफ स्टुडंट्स whose hobby is sky watching. काय आहे, स्काय वॉचिंग त्यांना आवडते. ओके, देअरफॉर एन ऑफ बी इज इक्वल टू 180. 180 विद्यार्थ्यांना आवडते. बट 110 students follow both hobbies. 110 students follow both hobbies. Therefore, आता एन ऑफ ए इंटरसेक्शन बी या ठिकाणी आपण लिहिणार, कारण कॉमन आहे, दॅट इज 110. ओके, 110 स्टुडंट्स जे आहेत त्यांना दोन्ही हॉबीज आवडतात. मग आता काय करणार,
आता आपण काय करणार, फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स. आता काय करायचं या ठिकाणी बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी ऑफ द हॉबी. मग या ठिकाणी सेम फॉर्म्युला काय करायचं आहे, ए युनियन बी, एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. दॅट इज इक्वल टू एन ऑफ ए किती आहे 130 प्लस एन ऑफ बी किती आहे 180 मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 110. दॅट इज इक्वल टू, आता ह्यामधून 110 मायनस केल्यानंतर 130 प्लस 180 दॅट इज 310. 310 मायनस 110 दॅट इज 200. एन ऑफ ए युनियन बी. म्हणजे हे विद्यार्थी कोण आहेत, ज्यांना एकतर रॉक क्लाइम्बिंग आवडते किंवा ज्यांना स्काय वॉचिंग आवडते, असे 200 आहेत. मग रिमेनिंग स्टुडंट किती आहेत, 220 मधून किती उरले 20. देअर फॉर 20 रिमेनिंग स्टुडंट्स, 20 रिमेनिंग स्टुडंट्स डू नॉट हॅव एनी हॉबी. डू नॉट हॅव एनी हॉबी. हॉबी असणारे फक्त 200 आहेत. तर उरलेले 20 जण त्यांना कोणतीच हॉबी नाही आहे, त्यांना कोणतीच आवड नाही आहे. ओके, ते आळशी विद्यार्थी आपण म्हणतो, त्यांना कोणतीच आवड नाही आहे. हाऊ मेनी ऑफ देम फॉलो द हॉबी ऑफ रॉक क्लाइम्बिंग ओनली. आता रॉक क्लाइम्बिंग ओनली कसं फाइंड करणार बघा, या ठिकाणी कॉमन एलिमेंट मायनस करायच्यात. बरोबर, ज्यांना फक्त आणि फक्त रॉक क्लाइम्बिंग आवडते, ओनली रॉक क्लाइम्बिंग. मग टोटल रॉक क्लाइम्बिंगवाले किती आहेत 130 आहेत. 130, पण त्यामध्ये कॉमन एलिमेंट्स आहेत काही. किती आहेत कॉमन एलिमेंट्स 110. ते बाजूला काढणार, कारण यांना हे 110 जे आहेत यांना दोन्ही हॉबीज आवडतात. तर दोन्ही नको आहे आपल्याला, ओनली रॉक क्लाइम्बिंग हवी आहे. म्हणजे 130 मायनस 110 20. देअर फॉर 20 स्टुडंट्स लाईक रॉक क्लाइम्बिंग ओनली. रॉक क्लाइम्बिंग ओनली. अँड आता त्यानंतर विचारलेलं आहे हाऊ मेनी ऑफ द फॉलो हॉबी ऑफ स्काय वॉचिंग ओनली. मग या ठिकाणी लिहिणार स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंगवाले किती आहेत बघा 180 आहेत. 180 त्यामध्ये कॉमन किती आहेत 110. रिमेनिंग किती आले मग 180 मायनस 110 70. देअर फोर मग 70 स्टुडंट्स फॉलो स्काय वॉचिंग ओनली. स्काय वॉचिंग ओनली झालेलं आहे. एव्हरी क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला एक्झाममध्ये आन्सर सॉल्व्ह करायचे आहेत. एकदम इझी आहे, काही जास्त विचार करण्याची गरज नाही. ओके, ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि लाईक बटन शेअर करा. लाईक बटन प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर करा. ओके, लास्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी घेणार आहोत. ऑब्झर्व द गिव्हन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट. सेट ए लिहायचं आहे आपल्याला. बघा सेट ए कुठे आहे, हा पहिला एक सर्कल जो आहे सेट ए आहे, त्यामध्ये काय काय येणार लिहा या ठिकाणी. ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स वाय झेड तर येणारच, सोबतच काय येणार यम आणि यन. डायग्राम बघून आपल्याला लिहायचं आहे एक्स वाय झेड आणि यम यन या ठिकाणी येणार सेट ए मध्ये. सेट बी लिहायचा आहे. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सेट बी इज इक्वल टू पी क्यू आर तर येणारच पी क्यू आर आणि सोबतच कोण येणार यम आणि यन. ओके, सेट ए युनियन बी म्हणजे दोन्हीमध्ये सेट ए युनियन बी, ए मध्ये असलेले आणि बी मध्ये असलेले दोन्ही मिळून एक्स वाय झेड यम यन आणि सोबतच पी क्यू आर. आता यू मध्ये कोण येणार, युनिव्हर्सल सेटमध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट येणार. यू मध्ये एक्स वाय झेड यम आणि यन पण येणार, पी क्यू आर पण येणार. त्यानंतर बाहेर जे आहेत यस आणि टी ते सुद्धा त्यामध्ये येणार, यस आणि टी. ओके, त्यानंतर आता काय करायचं आहे, आता ए डॅश फाइंड करायचं आहे. ए डॅश म्हणजे काय, ए मध्ये असणारे एलिमेंट सोडून बाकी सगळे एलिमेंट. ए डॅश म्हणजे काय, ए कॉम्प्लिमेंट. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जे एलिमेंट ए मध्ये आहेत ते एलिमेंट सोडून बाकी सर्व एलिमेंट. बाकी सर्व म्हणजे पी क्यू आर आणि एस टी. ओके, त्यानंतर करायचं आहे बी डॅश म्हणजे बी मध्ये असलेले सोडून बाकी सर्व एलिमेंट म्हणजेच एक्स वाय झेड आणि एस टी. ओके, त्यानंतर ए युनियन बी डॅश. आता ए युनियन बी डॅश मध्ये काय येणार बघा, ए युनियन बी मध्ये एवढे एलिमेंट आलेले आहेत बघा या ठिकाणी, एवढे एलिमेंट. उरला कोण मग या ठिकाणी यस आणि टी उरलेला आहे. मग इथं फक्त काय येईल यस आणि टी. अशा प्रकारे आपल्याला हे सगळे सेट लिहिता येतील वेन डायग्रामवरून. ओके, तर जास्त काही डोक्याला टेन्शन घ्यायची गरज नाही आहे.
अशा प्रकारे एकदम इझी आहे, पूर्ण सेट लेसन इझी आहे. मागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, पूर्ण पुन्हा बघा. तरी काही अडचण असल्यास तुम्ही मला कळू शकता. फेसबुक इंस्टाग्रामवर तर फॉलो करायला विसरूच नका. सोबतच टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. तुमच्या कोणत्याही अडचणी असतील तरी तुम्ही 24 तास कधी पण संपर्क करू शकता, ओनली ऑन व्हॉट्सअप. ओके, चला तर मग तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.